श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 36। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आतागताध्यायानुसन्धान रम्य कथा निरूपण दिधले होते आश्वासन दत्तावधान भातया कथा नव्हे स्वानंद जीवन पीता वाढेल तृष्णा दारुण तियेचे ही कराया शमन कथांतर कथन होईल जेणे श्रवणे सुखावे श्रोता ऐसी रसाळती ही कथा निवारे संसार श्रांत व्यथा सुखावस्था तुडे निजहित साधावयाची कामना असेल जया सभाग्याच्या मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवणा असावे संत महिमा अपरंपार कवणा न वर्णवे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला इतुक्या पुरेव त्याचे मी पण साई लाघवी घेऊन आपण कोणाही करवी निज गुण कथन करवी श्रवण निज भक्ता तो हा परात्पर सरोवर हंस हंस सोहम वृत्ती उदास ब्रह्ममुक्त सेवनोल्लास असम साहस जयास जयानसता नाव गाव अंगी अपरंपार वैभव क्षणे करील रंकाचा राव भ्रुकुटी लाघव हे ज्याचे तो हा तत्त्वज्ञानावतार दावी साक्षित्वे साक्षात्कार नावा निराळा राहुनी दूर घडवी प्रकार नानाविध तो जयावरी करी कृपा दावी तया विविध रूपा अघटित घटना रची अमुपा प्रौढ प्रतापा परिसात्या तया जे जे आकळिती ध्याने अथवा गाती प्रेमळ भजने पडोने दितयांचे उणे सांभाळी पूर्णपणे तयाते आवड निज कथांची बहुत म्हणून आठव देई अनवरत करोनी श्रोत्या वक्त्यांचे निमित्त पुरवी मनोरथ भक्तांचे परमार्थाचा पूर्ण अभिमानी प्रपंचावर सोडून पाणी जयाने जोडिला चक्रपाणी अनंत प्राण
भक्ती ध्वज जयाचा फडकत, दीना दुबळ्या पालवीत, कामना पुरवीत सकळांच्या. असो आता हे परम पवित्र, परिसा सादर साई चरित्र. श्रोत्या वक्त्यांचे श्रोत्रवक्त्र, पावन सर्वत्र होवोत. गोमांतकस्थ दोघे ग्रहस्थ, आले साई दर्शनार्थ. दोघेही साई चरणी विनटत, होनी आनंदित दर्शने. दोघे जरी बरोबर येत, साई दक्षिणा एकासीच मागत. 15 रुपये दे मज म्हणत, तो मग ते देत आनंदे. दुजियापाशी काही न मागता, आपण होऊनी पस्तीस देता. साई तात्काळ ते अवघेविता, अति आश्चर्यता तया ते. ऐसिया तया समयाते, माधवरावही तेथेच होते. पाहुनिया त्या विषमते ते, पुसती साई ते परिसा. बाबाई से कैसे करिता, दोघे स्नेही बरोबर येता. एकाची दक्षिणा मागूनी घेता, परतता देता स्वये दुजा. संतांपासी काही विषमता, आपण होऊनी एका मागता. स्वेच्छे कोणी देता परतता, हिरमोड करिता तयाचा. अल्पवित्ती धरिता प्रीती, बहुता लागी निर्लोभ वृत्ती. असतो मी जरी आपुले स्थिती, ऐसी नरीती आचरितो. श्याम्या तुझला ठाऊक नाही, मी तो कोणाचे काही न घेई. येणे मागे मशिदाई, ऋणमुक्त होई देणारा. मजला काय आहे घर, किंवा माझा आहे संसार. जे मज लागे वित्ताची जरूर, मी तो निर्घोर सर्वापरी. परी ऋण वैर आणि हत्या, कल्पांतीहीन चुकती करत्या. देवी नवसिती गरजे पुरत्या, मज उद्धरित्या सायास. तुम्हास नाही त्याची काळजी, वेळेपुरती करता अजीजी. अंधृणी जो भक्ता माझी, तया मी राजी सदैव. आरंभी हा अकिंचन तयासी, 15 देताच केले नवसासी. पहिला मुशाहिरा देईन देवासी, भूल तयासी पडली पुढे. 15चे 30 झाले नंतर, 30चे 60, 60चे 100. दुप्पट चौपट वाढता पगार, बळावला विसर अत्यंत. होता होता जाहले 700, पातले येथे निज कर्म वशे. तेव्हा मी माझे 15 हे ऐसे, दक्षिणा मिशे मागितले. आता एक दुसरी गोठी
यथेष्ट अन्नोदक अर्पुनी. तेथेच एका पडताळापाशी स्वच्छ सुंदर जागा खाशी, दिधली मजला निजावयासी, निद्रा मजसी लागली. पाहुनी झोप लागली सुस्त, दगड सारुनी फोडिली भिंत. खिसा माझा कातरीला नकळत, नागविले समस्त मजत्याने. जागा होत आहे जव कळले, एकाएकी रडू कोसळले. रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. त्या तो होत्या अवघ्या नोटा, होताईसा अवचित तोटा. भरला माझे हृदयी धडका, ब्राह्मण उलटा समजावी. गोड न लागे अन्न पाणी, होनी ऐसा दीनवाणी. 15 दिवस तेच ठिकाणी, राहिलो बैसोनी ओटीभर. 15वा दिवस संपता, सवाल करीत रस्त्याने फिरता. फकीर एक आला अवचिता, मज रडताना पाहिले. पुसे तो मज दुःखाचे कारण, केले म्या ते समस्त निवेदन. तो म्हणे हे होईल निवारण, करशील सांगेन मी तैसे. फकीर एक तुझ सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण. तया लागी जाई तू शरण, तो तुझ देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरे व्रत, इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत. त्याग तुझा आवडता पदार्थ, तेणे तव कार्यार्थ साधेल. ऐसे करिता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला. मग मी तो वाडा सोडिला, किनारा धरिला पूर्ववत. मार्गक्रमिता लागली नाव, होईन तेथे मज शिरकाव. तो एक शिपाई सुस्वभाव, देई मज ठाव नावेत. लागोनी सुदैवाचा वारा, आली नावती परतीरा. गाडीत बैसलो आलो जव घरा, दिसली या नेत्रा मशीद माई. येथे बाबांची गोष्ट सरली, पुढे श्यामासी आज्ञा झाली. घेऊनी जाई ही पाहुणे मंडळी, जेऊ त्या घाली घरासी. असो पुढे पात्रे वाढिली, माधवरावास जिज्ञासा झाली. पाहुण्या लागी पृच्छा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक, साई बाबा इथले स्थायिक. नाही समुद्र नाव नाविक, तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी. कोठुनी एवढी संपत्ती आणली, जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदन
अद्वैत अभेद व्यापक तया निजी कथिली आता अक्षरे अक्षरती आमुचीच कथा चला हे गोड भोजन सरता कथितो सविस्तरता तुम्हाते बाबा जे जे बोलून गेले ते सर्वची की घडलेले ओळख नसता त्या कैसे कळले म्हणून सगळे अघटित हे असो पुरे होता भोजन माधवरावांसह वर्तमान चालले असता तांबूल चर्वण कथा निरूपण आरंभिले वदे दोघा माझील एक घाटची मासा मूळ मुलूख परित्या समुद्र पट्टीचा देख होता अन्नोदक संबंध तदर्थ गेलो गोमांतकात नोकरी मिळवावी आले मनात आराधिला तत्प्रीत्यर्थ दत्त नवसिला अत्यंत आदरे देवा कुटुंब रक्षणार्थ नोकरी करणे आहे प्राप्त तरी होनी कृपावंत देती लागत पायास अद्य प्रभृती अल्पावकाशी जरी तू निज ब्रीद राखीशी प्राप्ती जी होईल प्रथम मासी समग्र तुझसी अर्पीन भाग्ये दत्त प्रसन्न झाला अल्पावकाशी नवसा पावला रुपये 15 पगार मजला मिळू लागला आरंभी पुढे साई बाबांनी वर्णिली तशीच माझी बढती जाहली सयनवसाची समूळ बुजाली ती मज दिधली ये रीती कोणास वाटेल घेतली दक्षिणा दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा दिधले येणे मिशे मज स्मरणा अत्यंत पुराण्या नवसाचे तात्पर्य साई द्रव्य न याचित निज भक्तासहि याचून देत अर्थ हा नित्य अनर्थ मानित भक्तान पाडित तन्मोही माळसापती सारिखा भक्त सदा साई पदी अनुरक्त जरी संकटे चालवी चरितार्थ तयान लव अर्थ जोडू दे स्वये साई लोका अनेकदा दक्षिणामिषे आलेली संपदा वाटी परी कपर्दिक कदा देईन आपदा त्रस्तात्या तोही मोठा बाणेदार जरी साई ऐसा उदार कधी न तेणे पसरिला कर याचना तत्पर होऊनी सांपत्तिक स्थिती निकृष्ट परिवैराग्य अति उत्कृष्ट वेठी गरीबीचेही कष्ट अल्पसंतुष्ट सर्वदा एकदा एक दयाळू व्यापारी हंसराज अभिधानधारी म्हाळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले पाहुनी गरीबीचा
करावा शक्य तो उपकार, लावावा काही हातभार, सहज सुविचार हा स्फुरला। ऐसी जरी तयाची अवस्था, इतर कोणीही देऊ जाता, तेही नावडे साईनाथा, द्रव्य उदासता आवडे। मग तो व्यापारी काय करी, द्रवूनी त्या भक्तार्थ अंतरी, दोघेही समक्ष असता दरबारी, द्रव्य सारीत त्या करी। होनिया अतिविनीत, माळसापती करीते परत, म्हणे साईची आज्ञे विरहित, मजला न करवत स्वीकार। भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा, पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी। हंसराज साई ते विनवी, साई एका कवडीस न शिववी, वदे मद्भक्ताही द्रव्य न भुलवी, वित्ताच्या वैभवी नगवे तो। पुढे मग तो दुसरा पाहुणा, म्हणे माझ्याही पटल्या खुणा, परिसा करीतो समग्र कथना, येईल श्रवणा उल्हास। 35 वर्षाचा माझा ब्राह्मण, निरालस आणि विश्वासपूर्ण, दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन, करीतो हरण मम ठेवा। माझ्या घराच्या भिंतीत पडताळ आहे बसविले आत, तेथील चिरा सारुनी अलगत, पाडिले न कळत छिद्रतया। बाबावर जे पडताळ वदले, त्यास चित्याने छिद्र पाडिले, तदर्थ भिंतीचे चिरे काढिले, सर्वा निजलेले ठेवून। पुढे बाबा आणि कवदले, रुपये माझे चोरुनी नेले, तेही अवघे सत्यत्वे भरले, पुडके नेले नोटांचे। 30,000ची त्यांची किंमत, नकळे बाबांस कैसे अवगत, श्रम संपादित जाता वित्त, बसलो मी रडत अहर्निश। शोध लाविता थकली मती, नकळे कैशी करावी गती, 15 दिवस चिंतावरती, पडलो निर्गती लागेना। एके दिवशी ओटीवर बसलो असता अति दिलगीर, वाटेने चालला एक फकीर, सवाल करीत करीत, पाहुनी मज खिन्न वदन, फकीर पुसे खेदाचे कारण, मग मी करिता साध्यंत निवेदन, सांगे निवारण तो मज। कोपर गाव तालुक्यास, शिर्डी नामक एका गावास, करी साई अवलिया वास, करीतयास तू नवस। आवड तुझी जयावर, तयाचे सेवन वर्ज कर, दर्शन तुमचे होई
मज फकीरे कथिता, अन्न वर्जिले क्षण न लागता, वदलो बाबा चोरी मिळता, दर्शन होता सेवी ते। पुढे एकची पंधरवडा गेला, नकळे काय आले मनाला, ब्राह्मण आपण होऊन आला, ठेवा दिधला मज माझा, म्हणे माझी बुद्धी चळली, तेणे ही ऐसी कृती घडली, आता पायी डोई ठेविली, क्षमा मी केली ऐसे वदा। असो पुढे झाले गोड, साई दर्शनी उदेली आवड, तेही आज पुरविले कोड, धन्य ही जोड भाग्याची। असता खिन्न दुःखी संकटी, बसलो असता आपुले ओटी, आला जो मम सांत्वनासाठी, पुनरपि भेटी न तयाची। जया माझी कळकळ पोटी, जेणे कथिली साईची गोठी, जेणे दाविली शिरडी बोटी, पुनरपि भेटी न तयाची। जयाची मज अवचित गाठी, सवाल घालीत आला जो वापुटी, नवस करवून गेला शेवटी, पुनरपि भेटी न तयाची। तोच फकीर माटे साचा, साईच हा अवलिया तुमचा, लाभ आम्हा निज दर्शनाचा, द्यावयाला चावला स्वये। कोणी काही घेऊ लाचावती, मजया दर्शनी इच्छाही नव्हती, फकीर आरंभी करी प्रवृत्ती, वित्त प्राप्ती प्रीत्यर्थ, तेही वित्त जयाच्या नवसे, प्राप्त झाले अप्रयासे, तो काय माझ्या या पसतीसे, लाचावे ऐसे न घडेच। उलट आम्ही अज्ञान नर, आम्हा करावया परमार्थ तत्पर, आमुच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटेवर या मिशे। एतदर्थची हा अवतार, ना तो आम्ही अभक्त पामर, होता कैचा हा भवपार, करा की विचार स्वस्थपणे। असो चोरी मिळाल्यावर, झाला मज जो हर्ष फार, परिणामी पडला नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा। पुढे पहा एक दिवस, असता कुलाब्याचे बाजूस, स्वप्नी पाहिले मी साईस,
भारी मज तेणे, शिपाई अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी, म्हणून आम्हा कोणी न रोकी, बैसलो सुखी नावेत. ऐसी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा, आम्हा संबंधे घडली असता, घेती निज माथा साई हे. पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती, वाटे मज इत्थं भूत जगती, भरले असती हे साई. नाही अणुरेणू पुरती, जागाययांच्या वीणरीती, आम्हास जैसी दिधली प्रचिती, इतराही देतील तैशीच. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमुचे भाग्य मोठे, ओढूनी आम्हास नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावा, काय आमुचा ठेवा चोरावा, काय नवस फेडीचा नवलावा, ठेवाही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन, नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची असंगतीत, वर्षानुवर्षे जे जे विनटत, जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जया संगे साई खेळले, हसले बैसले, बोलले चालले, जेवले पहुडले, रागे जले, भाग्या गळे ते सर्व. काहीही न घडता आम्हा हाती, इतुके आम्हा जै कळवळती, तुम्हा तेही नित्य संगती, भाग्यस्थिती धन्य तुमची. वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती, धारण करवूनी मनुष्याकृती, तुम्हीच परम भाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत. अनंत पुण्याईच्या कोडी, तेणे आम्हाला धनी शिर्डी, वाटे श्री साईच्या दर्शन परवडी, करावी कुरवंडी सर्वस्वी. साई सज्जन स्वये अवतार, महावैष्णव सा आचार, ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी. असो आमुची ही पुण्याई, म्हणून भेटे ही मशीद आई, नवसामुचे फेडून घेई, दर्शन देई सवेच. आम्हा हाच आमुचा दत्त, येणेची आज्ञा पिले ते व्रत, येणेची आम्हा बैसविले नावेत, दर्शना शिर्डीत आणिले. ऐसी सर्व व्यापकतेची, निज सर्वांतर्यामित्वाची, दिधली साईंनी जाणीव साची, साक्षित्वाची सर्वत्र. पाहोनिया सस्मित मुख,
प्रपंची विसरे प्रपंच दुःख, न समाये हरिख परमार्थी। होणार होवो प्रारब्ध गती, ऐशी भावी निश्चितमती। साई चरणी अखंड प्रीती, राहो ही मूर्ती नित्यनयनी। अगाधगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला। वाटे तुम्हा वरुनी दयाळा, ओवाळावा हा देह। असो आता ऐका कथांतर, सावधान होऊनी क्षणभर। साईमुखी वदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख। सखाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर। पुत्र संताना लागी आतुर, पातले कलत्र शिर्डीस। साई बाबा संत पवित्र, ऐकूनी त्यांचे अगाध चरित्र। सवे घेऊनी सापत्न पुत्र, आली सत्पात्र दर्शना। 27 वर्षे नाता, गेली परीन संतान वार्ता। थकली देव देवी नवसिता, निराश चित्ता जागली। असो ऐसी ती सुवासिनी, हेतु धरुनी बाबांचे दर्शनी। आली ऐसी शिर्डी लागुनी, विचार मनी उद्भवला। बाबा सदा भक्त जन वेष्टित, कैसे मज सापडती निवांत। कैसे कथिजेल माझे हृद्गत, म्हणूनी सचिंत जाहली। उघडी मशीद उघडे अंगण, बाबा भोवती सदा भक्तगण। कैसा मिळेल निवांत क्षण, आर्त निवेदन भावया। ती आणि तिचा सुत, नाम जयाचे विश्वनाथ। राहिले 2 महिने पर्यंत, सेवा करीत बाबांची। एकदा माधवरावा विनवणी, विश्वनाथ अथवा कोणी। बाबांपाशी नाही पाहुनी, करीती कामिनी ती परिसा। तुम्ही तरी पाहुनी अवसर, माझी या मनीचे हे हार्द। पाहुनी बाबा शांत स्थिर, घाला की कानावर तयांचे। तेही जेव्हा असती एकले, नाही भक्त परिवारे वेढिले। तेव्हाच की हे सांगावहिले, कोणी न ऐकिले जायसे। माधवराव प्रत्युत्तर करीती, मशीदही तो कधी नरिती। कोणी ना कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी। साईचा हा दरबार खुला, येथे मज्जाव नाही कुणाला। तथापि ठेवितो सांगूनी तुझला, आणखी खुलासा हा ध्यानी। प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम। अंती तोची देईल आराम, चिंतेचा उपशम होईल।
बैस घेऊनी हाती, नारळ एक आणि उदबत्ती, सभामंडपी दगडावरती, बाबा जेवू बैसती तै. मग मी भोजन झाली आवरती, पाहीन जेव्हा आनंदित वृत्ती, खुणावीन की तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा. असो ऐसे करिता करिता, प्राप्त घडीचा योग येता, एकदा साईचे भोजन उरकता, पातली अवचिता ती संधी. साया पुले हस्त धुता, माधवराव वस्त्राने पुसता, आनंद वृत्ती मध्ये हसता, ते काय करितात पहावे. प्रेमोल्हासे माधवरावांचा, बाबा तव घेती गालगुच्चा, ऐसी संधीचा देवभक्तांचा, संवाद वाचा प्रेमाचा. माधवराव विनय संपन्न, परिरागाचा आवदावून, विनोदे म्हणती बाबा लागून, हे काय लक्षण बरे का. न लगे ऐसा देव खट्याळ, गाल गुच्चे जो घेई प्रबळ, आम्ही काय तुझे ओशाळ, सलगीचे फळ हे काय. तव बाबा प्रत्युत्तर देत, कधी अवघ्या 72 पिढीत, लाविला रे म्या तुझ हात, असे का स्मरत पहा बरे. तव बोलती माधवराव, आम्हा पाहिजे ऐसा देव, देईल जो भुके सदैव, मिठाई अभिनव खावया. न लगे आम्हा तुझा मान, अथवा स्वर्ग लोकीचे विमान, जागो तुझिये पायी इमान, इतुकेची दान देई मज. तव बाबा लागले बोलो, एतदर्थची मी येथे आलो, तुम्हास खाऊ घालू लागलो, लागला लोलो मज तुमचा. इतुके होता कठड्यापाशी, बाबा बैसता निजासनासी, माधवराव करिता खुणेसी, बाई निज कार्यासी सावध. खूण होताच तात्काळ उठली, लगबगीने पायऱ्या चढली, बाबांची या सन्मुख आली, नम्र झाली सविनय. तात्काळ चरणी अर्पिले श्रीफळ, वंदिले मग चरण कमळ, बाबांनी निज हस्ते तो नारळ, हाणितला सबळ कठड्यावरी. म्हणती श्यामा हा काय म्हणतो, नारळ फार चिरे गुड गुडतो, श्यामा मगती संधी साधतो, काय वदतो बाबांस. माझी पोटी असेच गुड गुडो, बाई ही मनी म्हणे ते घडो, अखंड मन तव चरणी जडो, कोडे उलगडो तियेचे. पाहिती जकडे कृपा दृष्टी, टाकतो नारळ तिचे ओटी,
तुझिया आशीर्वादे पोटी बेटा बेटी उपजोत तव बाबा तया वदती काय नारळे पोरे होती ऐशा कैशा वेड्या समजुती चळले वाटती जनलोक श्यामावदे आहे ठाऊक तुझिया बोलाचे कौतुक लेंडार मागे लागेल आपसुख ऐसा अमोलिक बोल तुझा परी तू सांप्रत धरिशी भेद नेदिशी खरा आशीर्वाद उगाच घालीत बैससी वाद नारळ प्रसाद देईतीस नारळ फोड बाबा वदत श्यामावदे टाक पदरात ऐसी बरीच होता हुत्सत हारीस येत तव बाबा म्हणती होईल जारे पोर श्यामा म्हणे कधी दे उत्तर वदता 12 महिन्यानंतर नारळ ताडकर फोडिला अर्ध भाग दोघी सेविला अर्ध राहिला बाई ते दिधला माधवराव वदे बाईला माझी या बोला तू साक्षी बाई तुझ आज पासून 12 महिने नव्हता पूर्ण जाहले नाही पोटी संतान कायमी करीन ते परिस ऐसाच नारळ डोकीत घालून या देवाला मशिदी मधून मी नजरी लावी काढून तरी न म्हणवीन माधव ऐसा देवन मशिदीत ठेवू देणार वदतो खचित येईल वेळी याची प्रचित निर्धार निश्चित हा मान ऐसे मिळता आश्वासन बाई मनी सुखायमान पायी घालोनी लोटांगण गेली स्वस्थ मन निज ग्रामा पाहुनी श्यामा नित्यांकित रक्षावे भक्त मनोगत साई प्रेम रज्जु नियंत्रित आला न किंचित कोपतया खरे कराया भक्त वचन प्रणत पाळ करुणाघन साई दयाळ भक्ताश्वासन लढिवाळपण पुरवीत श्याम हा पुरा लाडका भक्त लढिवाळ नेणे युक्तायुक्त संत भक्त संकल्प पुरवीत हेच निज व्रत तयाचे असो भरता 12 मास कृत निर्धार नेला तडीस 3 महिने होता बोलास पातले गर्भास संतान भाग्य जाहली पुत्रवती 5 महिन्यांचे बाळ संगती घेऊन आली शिरडी प्रती पती समवेती दर्शना पतीनेही आनंदोनी साई समर्थ चरण वंदोनी पायी 500 रुपये अर्पुनी कृतज्ञ निज मनी जा
राहला. बाबांचा वारू श्यामकर्ण तयाचे सांप्रत वसती स्थान. तयाच्या भिंती घेतल्या बांधून रुपये लावून हेच पुढे. म्हणून ऐसा साई ध्यावा, साई स्मरावा, साई चिंतावा. हाच हे माडा निज विसावा, करीन धावा धाव कुठे. निज नाभीत असता जवादी, किमर्थ भ्रमावे बिदो विधी. अखंड विनटत साईपदी, हे माड निरवधी सुखला आहे. पुढील अध्याय याहुनी रसाळ, कैसे बाबांसी भक्त प्रेमळ. मशिदीतून चावडी जवळ, मिरवीत सकळ आनंदे. तैसीच बाबांच्या हंडीची कथा, प्रसाद दान विनोद वार्ता. पुढील अध्यायी परिसिदे श्रोता, चढेल उल्हासता श्रवणास. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. साई सर्वव्यापकता तदाशीर्वचन साफल्यतानां. 36तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.